जितेंद्र आव्हाड यांचा देवेंद्र फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर आहे। सर्वच इतिहासकारांनी सुरत लुटी संदर्भात लिहिलेलं आहे असं आव्हाड म्हणतात। शिवरायांच्या शौर्यावर शंका घेण्याचं काम केलं जात आहे असं आव्हाडांचं म्हणणं आहे। मनुवादी विचार हुशार फडणवीसांच्या डोक्यात कसा आला हा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित करण्यात येतोय। पुतळा दुर्घटनेच्या मुद्द्यावरून लक्ष भरकटवण्याचा हा प्रयत्न होतोय असा हल्लाबोल आव्हाड करतायत। फडणवीसांवर हल्लाबोल करण्यात आलेला आहे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून। शिवाजी महाराजांचा इतिहास कोणीच मिटवू शकत नाही असं देखील आव्हाड म्हणतात। महाविकास आघाडीने याचे उत्तर दिलं पाहिजे की नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलं त्याबद्दल महाविकास आघाडी माफी मागणार आहे का? इतके वर्ष काँग्रेसने आम्हाला इतिहास शिकवला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं। शिवाजी महाराजांनी कधीच सुरत लुटलं नव्हतं, पण जाणीवपूर्वक आम्हाला हा इतिहास शिकवण्यात आला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं, त्याच्याबद्दल ते माफी मागणार आहेत का? तर एकदा नाही दोनदा लुटली, दोनदा। म्हणजे जे काल सांगितलं गेलं देवेंद्र फडणवीसजींकडनं की एक छावणी लुटली, एक छावणी नाही, पूर्ण सुरत लुटली, पूर्ण सुरत। आणि सुरतेचा हा इतिहास हा तत्कालीन बखरींमध्ये आहे। बर्नियर नावाचा एक मुघलांच्या दरबारात डॉक्टर होता, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये देखील त्यांनी सुरतेचा उल्लेख केलेला आहे। आतापर्यंत जेवढे इतिहासकार होऊन गेलेत, वासी, बेंद्रे, तुम्ही सांगाल त्या इतिहासकाराने सुरतेची लूट याच्यावर लिहिलेलं आहे, पुराव्यासकट लिहिलेलं आहे। तेव्हा हा मनुवादी विचार महाराजांना छोटा करण्याचा हा देवेंद्र फडणवीसजींसारख्या हुशार माणसाच्या मेंदूमध्ये कोणी घातला? म्हणजे पुतळा पडला तर आता विषय दुसरीकडे वळवूया, हा तर प्रयत्न नाही ना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।